नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागांतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागांतर्गत शिकाऊ उमेदवाराची 2025 नुसार भरती निघण्यात आलेली आहे. याच्यामध्ये apprenticeindia.gov.in या संकेतस्थळावरती 200 शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया पुणे विभागासाठी सुरू झालेली आहे. यामध्ये मेकॅनिकल डिझेल या पदासाठी एकूण 25 जागा आहेत. मेकॅनिकल मोटर व्हेकल या पदासाठी एकूण 50 जागा आहेत. मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनसाठी 20 जागा आहेत. मोटर व्हेकल बॉडी बिल्डर शीट मेटल वर्करसाठी 15 जागा आहेत. ब्लॅकस्मिथ लोहारसाठी 10 जागा आहेत. ऑटो इलेक्ट्रिशियनसाठी 15 जागा आहेत. वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकलसाठी 30 जागा आहेत. पेंटर जनरलसाठी 5 जागा आहेत. टर्नरसाठी 10 जागा आहेत. बेंच फिट फिटरसाठी 5 जागा आहेत. टेलरिंग आणि कटिंगसाठी 5 जागा आहेत. त्यानंतर कोपा म्हणजे कॉम्प्युटर आणि प्रोग्राम असिस्टंटसाठी 10 जागा आहेत. अशा मिळून एकूण 200 जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागामध्ये कार्यशाळा पुणे विभागांतर्गत शिकाऊ पदाच्या उमेदवारांसाठी या जागा आहेत. आणि याकरता जाहिरात जी आहे ती www.apprenticeindia.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. तर इच्छुक उमेदवारांनी 17 फेब्रुवारी ते 5 मार्च या दरम्यान फॉर्म भरण्यासाठी विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ पुणे या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. याकरता अंतिम तारीख जी आहे ते 5 मार्च 2025 असून यामध्ये 500 रुपये खुल्या प्रवर्गासाठी आणि 18% GST एकूण 590 रुपये, तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी 250 रुपये प्लस 18% GST म्हणजे 295 इतक्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट MSCRT फंड अकाउंट पुणे यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेतून तो काढायचा आहे, नॅशनलाइज बँकेतून तो काढायचा आहे. आणि त्यानंतर ऑनलाईन भरलेल्या याची प्रत जी आहे ती आणि ओरिजिन म्हणजे काय जे तुमचे सेल्फ अटेस्टेड शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतील ते सगळे तुम्ही भरून डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने ते नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकरशेठ रोड पुणे 411037 या पत्त्यावरती 17/2/25 ते 5/3/2025 या कालावधीत समक्ष राहून ऑफलाईन पद्धतीने सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत शनिवार आणि रविवार वगळून तुम्ही सादर करणं आवश्यक आहे. आणि 5 मार्च नंतर आलेल्या जे काय डॉक्युमेंट्सचा विचार करण्यात येणार नाही हे त्याच्यामध्ये सक्त वॉर्निंग दिलेलं आहे. तो विद्यार्थी मित्रांनो, ही ITI झालेली 10वी-12वी पासवरती ही एक खूप चांगल्या पद्धतीची भरती निघालेली आहे. तर तुम्ही नक्कीच याला अप्लाय करा. ह्याच्यामध्ये झटकीपट तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. ट्रेनिंग या पदाकरता आहे. सो नवीन असाल रोजगार कट्टा या चॅनलवरती तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींना पर्यंत हा व्हिडिओ पोचवायला अवश्य विसरू नका. धन्यवाद.